जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो जीव रंगला या सॉन्गवरती आजचा व्हिडिओ आपण अलाइट मोशन ॲपमधून बनवलेला आहे. व्हिडिओ आजचा एकदम इंटरेस्टिंग आहे. व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या SP क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून एडिटिंग शिकवत असतो. सोबतच आज जे पण काही मटेरियल यूज केलेलं आहे किंवा जे आपण प्रीसेट यूज केलेले आहेत सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून अगदी इझिली डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन सोबतच आपण डेली मटेरियल देखील प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो, जराही नवे घालवता होता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. Once more! Once more! Once more! मित्रांनो, आपण आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे. कुठलाही एक रेशो यातील सिलेक्ट करा. सध्यासाठी क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करून प्लसवरती क्लिक करायचं आहे. टेक्स्टमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी इमोजीवरती लॉंग प्रेस करून इमोजी तुम्हाला कुठलेही टाईप करायचे आहेत. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे ट्रान्सपरंट कलरचं ऑप्शन आहे, इथं जायचं आहे. इथं कलर टेम्पलेटवरती क्लिक करायचं आहे. याला ट्रान्सपरंट बनवून घ्यायचे. ट्रान्सपरंट बनवल्यानंतर तुमचे इमोजी दिसून जातील. ओके, इथं रोबोटो रेग्युलरवरती क्लिक करायचं आहे. व्ह्यू ऑल फॉन्टवरती तुम्हाला क्लिक करायचं. आडव्या 3 लाईनवरती क्लिक करून इम्पोर्टेड हे सिलेक्ट करायचं आहे आणि इम्पोर्ट फॉन्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मटेरियल फोल्डरमध्ये तुम्हाला एक मी फॉन्ट दिलेला आहे, तर iOS 16 हा फॉन्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ओके, तर सिलेक्ट केल्यानंतर तो फॉन्ट तुम्हाला काहीसा जो आहे तो अशा प्रकारे दिसणार आहे. तर त्यानंतर परत तुम्ही प्रीसेट ज्या दिलेल्या आहेत तुम्हाला मटेरियलमध्ये त्या इम्पोर्ट करायच्या, तरच तुम्हाला फॉन्ट मिसिंगची एरर येणार नाही. ओके, अदरवाईज तुम्हाला फॉन्ट मिसिंगची एरर येणार आहे. तर त्यासाठी आधी फॉन्टची सेटिंग करून घ्यायचे. आता त्यानंतर तुम्हाला ही प्रीसेट इम्पोर्ट करायचे. इम्पोर्ट केल्यानंतर यात मी तुम्हाला टेक्स्ट जे आहे ते टाईप करून त्याला व्यवस्थित त्या मोशन वगैरे सर्व काही दिलेलं आहे. त्यामुळे तुमचं 90% एडिटिंगचं काम इथंच कंप्लीट झालेलं आहे. सो त्यासाठी मित्रांनो लाईक नक्की करा व्हिडिओला, कारण इतकं सोपं काम तुमचं मी करून म्हणजे अवघड काम सोपं करून दिलेलं आहे. सो स्टार्टला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. ओके, आता मीडियामध्ये आल्यानंतर या ठिकाणी ज्या फोटोला तुम्हाला ॲड करायचं आहे त्या फोटोला एकदा ट्रान्सपरंट बनवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला जायचं आहे क्रोम ब्राउझरवरती. क्रोम ब्राउझरवरती गेल्यानंतर इथं वरती तुम्ही सर्च करायचं आहे remove.bg. ओके, इथं बघू शकता remove.bg जरी सर्च केलं तरी remove.bg ही वेबसाईट येईल. ती वेबसाईट तुम्ही ओपन करायचे. वेबसाईट ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला थोडंसं जे आहे तिथं बघू शकता अपलोड इमेजवरती क्लिक करून इथं तुमचा कुठलाही फोटो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड केल्यानंतर त्या फोटोला ॲटोमॅटिक जे आहे त्या फोटोचा ॲटोमॅटिक बॅकग्राऊंड जो आहे तो तुम्हाला रिमूव्ह करून दिला जाईल. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे असा बॅकग्राऊंड तुम्हाला रिमूव्ह करून दिला जातो. त्यानंतर डाउनलोड HD वरती क्लिक करून इथून तुम्ही इमेजेसला डाउनलोड करू शकता. तर ऑलरेडी जे आहे ते आपण ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड बनवलेलं आहे. तर आधी जो बॅकग्राऊंड ट्रान्सपरंट आहे त्याचा मेन फोटो ॲड करायचा आहे. 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जिथंपर्यंत आपले टेक्स्ट आहेत तिथंपर्यंत आपल्याला ह्या जे आहे ते लेअर ॲड करून घ्यायचे. लॉंग प्रेस करून पूर्णपणे बॅकग्राऊंड म्हणजे ऑडिओच्या वरच्या बाजूला घ्यायचा हा इमेजेसवरती क्लिक करायचं. ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन अल्फा ऑपेसिटी याची 15% ठेवायचे. त्यानंतर यावरती क्लिक करायचे. मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मवरती जायचं. स्टार्टला एक की द्यायचे आणि परत एंडला जाऊन बरोबर एंडला एक की द्यायची. ओके, एंडची की थोडीशी पुढं सरकवायची. ओके, अशा प्रकारे आणि स्टार्टची की जी आहे ती थोडीशी मागं सरकवायची इतकंच. आणि त्यानंतर दोन्हीच्या मध्ये यायचं. इथं ग्राफ ऑप्शनवरती क्लिक करून 2 नंबरला जो झिगझॅग ग्राफ आहे तो सिलेक्ट करायचा आणि ग्राफ फक्त इथं बघू शकता 3 वेळा खाली टेकेल. इथं एकदा आहे, इथं 2दा आणि इथं 3दा. 3 वेळा खाली टेकेल असाच करायचं आणि त्यानंतर तो सोडून द्यायचा. बघू शकता अशा प्रकारे हा तुम्हाला स्मूथली पुढं मागं होताना दिसून जाईल. त्यानंतर या इमेजेसवरती क्लिक करायचं. इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करायचं आहे RGB.
RGB हे सर्च केल्यानंतर RGB चॅनल रिमॅप RGB येईल. तर चॅनल रिमॅप RGB सिलेक्ट करायचं आहे आणि इथं बीच्या जागी G करायचं आहे आणि इथं वरती G आहे त्याच्या जागी आपल्याला Y करायचं आहे. तर अशा प्रकारे तुमचा एक कलर टोन येऊन जाईल इमेजेसला. त्यानंतर मित्रांनो यावरती प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आणि जो आपण ट्रान्सपरंट PNG बनवलेला आहे त्याला अशा प्रकारे थोडंसं लहान करून इथं कोपऱ्यामध्ये म्हणजे तुमच्या इमेजेसच्या नुसार सेट करायचं आहे. तर इथे याला कोपऱ्यामध्ये मी सेट करून घेतो आणि जिथंवर आपले टेक्स्ट आहेत तिथंवर याला वाढवून घ्यायचं आहे. ओके, अशा प्रकारे दिसून जाईल. त्यानंतर 21 सेकंदाजवळ बरोबर यायचं आहे. इथं आपल्याला मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती जायचं आहे. स्टार्टला इथे एक की द्यायचे आणि एंडला एक की द्यायची. एंडची की या टाईपमध्ये खाली घ्यायची. ओके, अशा प्रकारे खाली घ्यायचे. दोन्हीच्या मध्ये जायचं आहे. इथं ग्राफ ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं. तर बघू शकता ग्राफ आहे. तर इथून तुम्ही कर्व जो आहे तो अशा प्रकारे खाली करून घ्यायचं. दोन्ही जे डॉट आहेत हे डॉट असे एकत्र असतात, हे दोन्हीही खाली करून घ्यायचे. बघू शकता इमेजेस तुमचा अचानकपणे अशा प्रकारे खाली जाईल. ओके, बघू शकता इथं खाली गेल्यानंतर पुढचा तुमचा इमेजेस दिसणार आहे. तर इथून पुढं प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. एक एक फोटो ॲड करून फिल कंपोजिशन एरियावरती आपल्याला क्लिक करायचं. ओके, तर बघू शकता फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक केल्यानंतर इमेज अशा प्रकारे दिसेल. त्यानंतर एक्स्ट्रा पार्ट याचा वाढवायचा आहे. परत पुढचा इमेजेस जो आहे तो आपल्याला पुढचा इमेजेस ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे जे आहे ते मित्रांनो आपल्याला 4 इमेजेस लागणार आहेत. तर इथं मी 4ही इमेजेस जे आहेत एक एक करून अशा प्रकारे ॲड करून घेतलेले आहेत. तर 4ही इमेजेस आपले ॲड करून झाल्यानंतर आपल्याला जायचं आहे स्टार्टला, म्हणजे जिथं आपण इमेजेस ॲड करायला चालू केलं इथे यायचं आहे. इथं आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. एक व्हिडिओ तुम्हाला भेटेल, या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला जे आहे ते टाईम ड्युरेशनचं ऑप्शन भेटेल. यावरून तुम्ही याचं टाईम थोडंसं वाढवायचं आहे. म्हणजे बघू शकता 1.30x केलेलं आहे मी. आणि त्यानंतर याला जे आहे ते मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन रोटेशन याचं 90 डिग्रीमध्ये करायचं आहे. 90 डिग्री रोटेट केल्यानंतर याला रिसाईज करून वाढवून घ्यायचं आहे. तर रिसाईज करून वाढवल्यानंतर यावरती क्लिक करायचं. ब्लेंडिंग अँड ऑपासिटी, लाईटन आणि लिनियर डोग इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. याच लेअरला इथून तुम्ही कॉपी लेअर करायचे, एक्स्ट्रा पार्ट कट करायचे आणि प्रत्येक लेअरला जाऊन पेस्ट लेअर करायचे आहे आणि फक्त एक्स्ट्रा पार्ट जो पण असेल तो कट करायचा. फक्त 4 नंबरला जे लेअर आहे त्यावरती पेस्ट केल्यानंतर परत एक वेळा टाईम ड्युरेशनवरती जाऊन याचं टाईम जवळपास 1.80x करायचं आहे आणि एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे हे दिसून जाईल. परत इथे 22 सेकंदाजवळ यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल ॲड करायचं. कुठल्याही कलरचा रेक्टँगल ॲड करा. त्यानंतर इथं एडिट शेपमध्ये जायचं आहे. वाय ॲक्सिस याचा पहिल्यांदा 80 करून घ्यायचं आहे. वाय 80 केलेलं आहे मी. ओके, इथं एकच मिनिट 80 करायचं होतं आपल्याला. 80 करून घेऊ आपण. आणि एक्स ॲक्सिस जो आहे तो एक्स ॲक्सिस आपल्याला वाढवायचा आहे. तर आपण इथं एक्स ॲक्सिस जो आहे तो आपण 500 करूयात. तर एक्स ॲक्सिस 500 केल्यानंतर आपल्याला परत बघू शकता हा रेक्टँगल जो आहे याला थोडंसं आपण झूम करायचं आहे. झूम केल्यानंतर रोटेशनमध्ये जाऊन 5 डिग्रीमध्ये रोटेट करायचे आणि इथं कलर जो याचा आहे तो व्हाईट ठेवायचा. व्हाईट कलर केल्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन 80% जे आहे त्याला ट्रान्सपरंट बनवायचं आहे. आणि त्यानंतर याला आपण बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन शॅडो इनेबल करायचं. याचा शॅडो थोडासा आपण 10 ते 12% ठेवायचं आहे. एंडपर्यंत हे रेक्टँगल वाढवून घ्यायचं आहे. रेक्टँगल एंडपर्यंत वाढवल्यानंतर याला अशा प्रकारे इथं आपण खाली सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर परत यायचं इथं रेक्टँगलच्या स्टार्टला प्लसवरती क्लिक करून टेक्स्टमध्ये जायचं आहे. टेक्स्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे पण PNG म्हणजे इमोजी ॲड करायचे असतील ते इमोजी अशा प्रकारे ॲड करू शकता. इमोजी ॲड केल्यानंतर इथून तुम्ही याला मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ट्रान्सपरंट बनवायचं आहे. ट्रान्सपरंट बनवल्यानंतर रोबोट रेग्युलरवरती क्लिक करून जो आता आपण इम्पोर्ट केलेला फॉन्ट आहे iOS 16 तो फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे आणि इथून पॉईंट जे आहे ते 20 पॉईंट करायचं. 20 पॉईंट केल्यानंतर याला बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन शॅडो इनेबल करायचं. याचा शॅडो इनेबल केल्यानंतर याला खाली घेऊन यायचं पहिल्यांदा इथं आणि नंतर आपण याला 5 डिग्रीमध्ये रोटेट करायचं. ओके, थोडंसं याची साईज वाढवली तरी चालून जाईल आणि अशा प्रकारे इथं याला अशा प्रकारे सेट करा. त्यानंतर याला देखील एंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे हे जे आहे ते आपलं एडिटिंग झालेलं आहे. आता यायचं आपल्याला बॅक शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये एक इफेक्ट आहे तर तो कॉपी करायचा. इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये आल्यानंतर जिथं आपला इमेजेस आहे या इमेजेसवरती यायचं आहे. इमेजेसवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ऑदर्समध्ये जाऊन चॅनल रिमॅप RGB सिलेक्ट करायचं आहे आणि यात Gच्या जागी Y करायचं आहे आणि Bच्या जागी G करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट हा अप्लाय झालेला आहे. यालाच हा इफेक्ट पेस्ट करून 3 डॉटवरून कॉपी पेस्ट करायचा आहे सगळा आणि हे सगळे इफेक्ट इथून पुढच्या प्रत्येक लेअरला आपण पेस्ट करायचे आहेत. ओके, बघू शकता 4 इमेजेस आहे. 4 इमेजेसला आपण हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे आणि व्हिडिओला आता स्टार्टला यायचं आहे. स्टार्टला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल ॲड करायचा. 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. जिथंपर्यंत आपलं टेक्स्ट आहे तिथंपर्यंत हा रेक्टँगल वाढवून घ्यायचं आहे. वाढवल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे दिसेल. तर थोडंसं मी झूम आउट करतो.
तर यावरती क्लिक करायचं, इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. इथं तुम्ही सिम्पल सर्च करायचं आहे, सिम्पल स्टार फाइल्ड इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि इथं जे आहे ते वाय ॲक्सिसवरती क्लिक करून स्टार्टला एक की द्यायचे आणि एंडला एक की द्यायचे. ओके, एंडची की जी आहे ती जवळपास आपण 300 ते 400 करायचं. तुम्हाला जितक्या स्पीडनं हवा असेल तितकं करू शकता. मी 450 ठेवलेलं आहे. स्केल थोडंसं वाढवा, साईज थोडीशी वाढवायचे आणि फेदर थोडासा जास्त वाढवायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे दिसेल. अमाऊंट वगैरे 25 आहे, 25च ठेवा. जास्त तुम्हाला जर जास्त वाटत असेल हे तर तुम्ही इथून अमाऊंट देखील कमी करू शकता. 19च्या किंवा 15च्या आसपास ठेवा. त्यानंतर मित्रांनो आता याला ट्रान्सपरंट बनवण्यासाठी इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करायचं आहे कॉपी आणि कॉपी बॅकग्राऊंड इफेक्ट सिलेक्ट करायचं. कॉपी बॅकग्राऊंड इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर इथं जो सिम्पल स्टार फाइल्ड आहे तो अशा प्रकारे थोडासा आपण बॅकला घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट जो आहे तो आपला दिसणार आहे. ठीक आहे, तर याला आपण जे आहे ते लॉंग प्रेस करायचं आहे. लॉंग प्रेस करून पूर्णपणे याला बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. बॅकग्राऊंड म्हणजे जिथं आपला जो इमेजेस आहे तिथं घ्यायचं आहे. बघू शकता सिम्पल स्टार फाइल्ड इफेक्ट दिसत नाही तर याला लॉंग प्रेस करून कॉपी बॅकग्राऊंड वरती करायचं आहे आणि हा बॅकग्राऊंडला करायचा. बघू शकता दिसत आहे आपल्याला जे स्नो इफेक्ट आपला आहे तो तयार झालेला आहे. आता मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो आपला रेडी झालेला आहे. जस्ट आता शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. व्हिडिओ रिझोल्युशन 1080 पिक्सल किंवा 720p तुमच्या मोबाईलच्या साईजनुसार सेट करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.